महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या शिवसैनिकांची अपेक्षा होती महायुतीमध्ये शिवसेनेला किमान 18 जागा तरी मिळतील, परंतु भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची बोळवण 12 जागेवरती केली. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली की मूळ जागा शिवसेनेच्या पत्रामध्ये पाडून घेतल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण चर्चा करतोय, चर्चेमधून नक्कीच आपल्याला 18 जागा मिळतील, परंतु प्रत्यक्षात शिवसेनेच्या वाट्याला 12 जागा मिळाल्या. तिकडे महाआघाडी सोबत उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं 22 जागा घेतल्या. राजेंद्रजी, तुमच्या शिवसेनेनं 22 जागा, आमच्या पत्रामध्ये 12 जागा. आम्ही विचार केला, ठीक आहे, मित्र पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, खायला जास्त लागतं, समजू शकतो त्यांना जागेची जास्त गरज आहे. नंतर आता उमेदवारी देण्याचा प्रश्न आला. उमेदवारी कोणाला द्यायची? तर चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीनं जे मूळ शिवसैनिक आहेत, ज्यांचं लोकांमध्ये ज्यांची नाळ जुळलेली आहे, अशा लोकांविषयी ऑब्जेक्शन घेतलं आणि सांगितलं या मंडळींना तुम्हाला तिकीट. मला असं वाटलं होतं की मुख्यमंत्री खंबीरपणे जसे रणांगणावरती लढतात तसं तहामध्ये पण बोलणीचा संघर्ष करतील आणि पदरामध्ये जागा पाडून घेतील, परंतु तसं काही शक्य नाही. खरा सेनापती कोण आहे? खरा सेनापती 2 ठिकाणी त्या कसोटीला उतरतो. एक तर तो रणांगणामध्ये लढताना व्यूहरचना कशी करतो यावरती त्याचं नेतृत्व अवलंबून आहे, आणि दुसरं आपल्या मित्र पक्षाशी किंवा शत्रू पक्षाशी ज्यावेळेस तो संवाद साधतो, त्या संवाद कलेमधून आपल्या पदरात काय पाडून घेतो यावरती त्या सेनापतीचं कौशल्य अवलंबून असतं. परंतु इथे मात्र आमचे सेनापती दुर्दैवानं अपयशी ठरलेले आहेत. हे माननीय मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे. शिवसैनिकांचे बळी देऊन भारतीय जनता पार्टी उभी करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करत असतील तर माझ्यासारख्या शिवसैनिकाला ते कदापि आवडणार नाही. म्हणून मी शिवसेनेमधून बाहेर पडलो, मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. हा निर्णय चुकला असेल तर मला आपण सांगावं की सुरेश नवरे, हा तुमचा निर्णय चुकलेला आहे. मला असं वाटतं की हा निर्णय बरोबर आहे. शिवसेनेमध्ये असणारे जे नेते, शिवसेनेमध्ये असणारे जे उपनेते आहेत, शिवसेनेमध्ये असणारे मंत्री आहेत, त्यांनीही सांगितलं की आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, आम्ही बाहेर पडू शकत नाही, जे काय करायचं असेल तुम्हाला करावं लागेल. पहिली मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधण्याचं काम सुरेशराव तुम्ही करा. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मांजरं कमी पडतील एवढ्या घंटा आम्ही बांधू. ही भावना शिवसेनेमध्ये असणाऱ्या नेत्यांची, उपनेत्यांची आणि मंत्र्यांची आहे. या 3 पक्षाचे मिळून किमान 12 डझन MLCचे आश्वासन देण्यात आलेले आहे. शिवसेनेचे 4 डझन, भारतीय जनता पार्टीचे 4 डझन आणि अजित पवार दादांच्या राष्ट्रवादीचे 4 डझन, असे 12 डझन MLCच्या आश्वासनं लोकांच्या पुढ्यामध्ये मांडलेली आहेत आणि त्याच्यावरती आता सगळं चालू आहे. जर 48 जागामध्ये ही स्थिती, तर 288 जागामध्ये ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस काय स्थिती असेल हे चित्र ज्यावेळेस माझ्या सारख्याच्या समोर उभं राहतं त्यावेळेस अंगावरती काटा फुटतो. लोकसभेमध्ये ही दैना तर विधानसभेची काय करल महिना, असा प्रश्न माझ्या सारख्याच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्याला सांगण्यात येईल तुमच्याबरोबर किती आले? 40. या 40 पैकी 30 लोकांचे निगेटिव्ह रिपोर्ट आहेत. 20 जणांचे IB रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत. यांना उमेदवारी दिली तर हे निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे तुम्हाला यांना उमेदवारी देता येणार नाही. माननीय एकनाथ शिंदेजी, आपण तुमचे उमेदवार बदला. आणि जर एकनाथ शिंदे यांनी नकार दिला
तर त्यांना सांगण्यात येईल की माननीय एकनाथजी, आता आपण एक काम करूया, विधानसभेला स्वतंत्र लढू. तुम्ही स्वतंत्र लढा, आम्ही स्वतंत्र लढू, आणि मग मात्र मुख्यमंत्री बनवताना सगळेजण एकत्र येऊ. असंच भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करणार आहे. मित्र पक्षाला नदीच्या मध्यभागी आणायचं आणि सोडून द्यायचं, हा जन्मजात गुण भारतीय जनता पार्टीचा. देशामधल्या अनेक मित्र पक्षाला भारतीय जनता पार्टीने सोडून दिलेला आहे. त्यांचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने योग्य नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने हे केलेलं आहे, त्यामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे, त्यामध्ये ते प्रवीण आहे.